रेशनिंगच्या पॉस मशीनवर भ्रष्टाचाराचा खेळ। एका तासात 100 ते 150 कार्ड धारकांना रेशनिंग दिल्याचा मेळ। बड्या बाबूंच्या आशीर्वादामुळे पॉसचा उद्देश फेल। रेशनिंगच्या वाटपात होणाऱ्या कथित घोटाळ्याच्या सुरस कथा आता समोर येऊ लागल्यात। इतक्या मोठ्या प्रमाणावर अपहार होत असेल तर तो खालच्या स्तराला होणं शक्य नाही। मोठ्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हा गैरप्रकार होणं शक्य आहे असं मांडण्यासाठी वाव आहे। याला ढोबळमानानं खालील कारण समोर येतात। रेशनिंगचं धान्य सगळेच लाभार्थी घेत नाही। दर महिन्याला सरासरी 20 ते 25% लाभार्थींचं धान्य शिल्लक राहतं। उरलेलं धान्य हेच या गैरप्रकाराचं मूळ साधन आहे। पॉस यंत्रणेचा एक्सेस दिला जात असल्याचा संशय आहे। महिन्यातून ठराविक तारखेला ठराविक दुकानांना ठराविक वेळेपुरता एक्सेस मिळत असावा असं तज्ज्ञ मानतात। या काळात दुकानदार 100 ते 150 रेशनिंग धारकांना धान्य दिल्याची नोंद करतात। हे सगळं कागदोपत्री दाखवता येतं। ही सगळी कागदपत्र पहा। यांच्यामध्ये अवघ्या 5 मिनिटात 6 लोकांना धान्य दिलं जातं। कुणाला 5 किलो गहू, कुणाला 6 किलो तांदूळ दिला जातो। पण इथंच घोडं पेंड खातं। पॉस मशीनद्वारे एका रेशनिंग धारकाला धान्य देण्यास आणि नोंदणी करण्यास बराच वेळ लागतो। त्यामुळे एका तासात 100 ते 150 शिधापत्रिका धारकांची नोंदणी करणं आणि त्यांना धान्य देण्यासाठी रेशनिंग धारक रजनीकांतच असावा लागतो। ही गोष्ट कशी शक्य नाही हे पडताळून पाहण्यासाठी झी24 तासच्या SITच्या टीमनं रेशनिंगचं दुकान गाठलं। रेशनिंगच्या दुकानात सामान्य रेशनिंग धारकाला नंबर लागल्यापासून धान्य घेऊन दुकानातून बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागतो हे आम्ही तपासून पाहिलं। मुंबईतल्या एका रेशन दुकानात मी उभा आहे आणि एका व्यक्तीला पॉस मशीनवरून रेशन घेण्यासाठी किती वेळ लागतो याचा रियालिटी आम्ही चेक करतो आहे। माझ्या मोबाईलमध्ये मी आता टाईम सुरू करतो आहे स्टॉपवॉचवरून की साधारणतः एका कुटुंबाला या पॉस मशीनवरून रेशन घेण्यासाठी किती वेळ लागतो। हे चव्हाण साहेब आहेत जे आता रेशन घेण्यासाठी आलेले आहेत। चव्हाण साहेब, तुम्ही तुमचं कार्ड द्या त्यांच्याकडे। हे सगळं धान्य मिळत असतं आणि साधारणतः ही प्रोसेस अजून चालू आहे। आता फक्त याचं बिल जे आहे ते येणं बाकी आहे आणि बिल आल्यानंतर यांना हे पुढचं धान्य दिलं जाईल। आणि आता जर आपण एवढ्या सगळ्या वेळात जर बघितलं तर साधारणतः आता 2 मिनिट 27 सेकंद झालेत। म्हणजे साधारणतः 2.5 मिनिटाचा वेळ एका कुटुंबाला फक्त ही प्रोसेस करण्यासाठी गेलेला आहे। पुढचं राशन घेण्याचा वेळ अजून वेगळाच आहे। याची चौकशी करण्यासाठी आम्ही काही जणांशी बोललो तेव्हा याचं रेड कार्ड असल्याचं काही लोकांनी आम्हाला सांगितलं। अर्थात यात प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे अनेक जण आहेत। त्यातल्याच काही जणांनी या प्रकाराबाबत आम्हाला सांगितलं। 4 ते 6 माणसं असलेल्या रेशन कार्डवरील धान्य काढल्यास प्रति रेशन कार्ड 90 रुपये अधिकाऱ्याला मिळतात। 6 ते 9 माणसं असलेल्या रेशन कार्डवरील धान्य काढल्यास प्रति रेशन कार्ड 150 रुपये अधिकाऱ्यांना मलिदा मिळतो। रेशनिंग दुकान चालवणारे अनेक दुकानदार आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीनं करतात। तरीही हा फक्त मुंबई ठाण्यातला आकडा आहे। राज्यात तब्बल 52,000 दुकानं आहेत। त्यातील फक्त 10% ठिकाणी गैरप्रकार होतो असं गृहीत धरल्यास प्रत्येकी 50 कार्डवरील जरी धान्य काढलं तर त्या धान्याची बाजारभावातील किंमत कोट्यवधींच्या घरात जाते। या सर्व प्रकाराबाबत शिधा वाटप नियंत्रक यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी घोटाळा होत असल्याचं मान्य केलं। एवढंच नाही तर यावर कारवाई सुरू असल्याचं त्यांनी झी24 तासला सांगितलं। मात्र त्यांनी कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट केली जाणार का याकडे गोरगरिबांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवटसह गोविंद तुपे, झी24 तास, मुंबई।